तू पण मला अजिबात आवडत नाहीस. वेदाचा जीव वाचवलास आणि या घरात आलीस. हा, मंजिरी मॅडम, दादासाहेब, अनन्या यांच्या मनात मोठी झालीस. पण तुला एक गोष्ट सांगून ठेवते, तुझी सावली सुद्धा मला या घरात नको ऐकायला. याचा अर्थ तुम्ही सगळ्यांना फसवताय. वेदाचे बाबा वेदाला आई मिळेल या आशेने लग्न करताय आणि तुम्ही. मी तुला शेवटचं सांगते, या मध्ये पडू नकोस, कळलं? परत सांगते, या घराच्या बाहेर लवकरात लवकर पड, नाहीतर तुझा जीव घेईन मी, कळलं? लफड़ा झालाय. चल सुनीता, उद्या माझं लग्न झाल्यावर मी या घरची मालकीण असेन, पण तू फक्त एक मोलकरीण असशील, हे विसरू नकोस. बाबा जरा थांबा, जरा वेळ आराम करा. राधा तू मुक्त होणार. मी तुला मुक्त करणार बाळा. माझी साधना वाया नाही जाणार. ओम महावीर हनुमते सर्व यंत्र तंत्र मायाचे. आई बोलवलंस का? सुनीताने सांगितलं. हो हो बोलवलं होतं, पण जरा थांब, हे होऊ दे मग सांगते. इथेच थांब. त्यामुळे माझ्या वाटेत येऊ नकोस. मोलकरी नसले ना तरी सुद्धा माझ्यात माणुसकी जिवंत आहे. आता तुम्ही वेदाला त्रास देऊ शकत नाही. आत्ताच्या आत्ता जाऊन मी मंजिरी आई साहेबांना सगळं सांगून टाकणार आहे. तू लाख सांगशील, पण तुझ्यावर विश्वास कोण ठेवणार आहे? मंजिरी आई साहेबांचा माझ्यावरती विश्वास आहे. आणि काय जाऊन सांगशील तू मीरा, की मी वेदाला त्रास देत होते? हो हो हेच सांगणार आहे मी. आणि आई साहेबांनाच नाही, सगळ्यांना जाऊन सांगणार आहे. तुमचा हा खरा चेहरा ना मी सगळ्यांसमोर आणणार आहे. बघा तुम्ही. चल वेदा. आता आयुष्यातूनच उठवते. मी आज खूप खुश आहे अथर्व. ओम महावीर हनुमन सर्व यंत्र तंत्र माया छेदाय स्वाहा. ओम महावीर हनुमन सर्व यंत्र तंत्र माया छेदाय स्वाहा. ओम महावीर हनुमन सर्व यंत्र तंत्र माया छेदाय स्वाहा. राधा तू लवकरच मुक्त होणार. काळजी करू नकोस बाळा. तू लवकरच तुझ्या लेकीची काळजी घेण्यासाठी, तिचं रक्षण करण्यासाठी तुझ्या घरात प्रवेश करू शकणार.
ओम महावीर हनुमते सर्व यंत्र तंत्र माया छेदा. बाजूला हो. ए तुम्ही पण सामीलात ह्यात. आईसाहेब! आईसाहेब! ओम महावीर हनुमन सर्व यंत्र तंत्र माया छेदाय स्वाहा. ओम महावीर हनुमन सर्व यंत्र तंत्र माया छेदाय स्वाहा. राधा, राधा तू मुक्त झालीस. तुझा बाप कमी पडला नाही बाळा. माझ्या डोळ्यासमोर नको. पोत्या टाक, पोत्या टाक. घेऊन जा. माझ्या नजरेसमोरही नकोय मला ही. पिर्या हिला इथून बाल्कनीतनं घेऊन जाऊया. हो हो. हे हलू नको. काप काप. हे खूप दिवसापासून तुझी नाटकं बघतोय. आता आलीच बरोबर तावडीत. तुला आता सोडणार नाही. मदन भाऊ, ही गोणी अशीच नेऊन नदीत फेकून देऊ आपण. काप काप. हलू नकोस. काप. तू चाल. चला. चाल. हा, बस. ए, शांत बस का. नको ग मीरा. अजिबात गडबड करायची नाही. बस. ए, पिर्या टेम्पो रेडी आहे ना रे. टेम्पो रेडी आहे, शिडी पण लावली आहे, सगळं सेट आहे मदन भाऊ. चल उचल. चल चल. ये. राधा, राधा, माझं लेकरू, माझं कोकरू बाळा. दुर्भाग्य आणि माझ्यात असा पाठशिवणीचा खेळ सुरू आहे बघ. चांगलं काहीतरी घडतंय असं वाटलं की दुर्भाग्य हजर होतच तिथे. लहान होतीस तेव्हा गमावलं मी तुला, आणि आज भेटलीस ती अशी मायेने तुझ्या डोक्यावर हातही फिरवू शकत नाही ग मी बाळा. नशिबाने माझा एक हे मांडलाच की तुमची लेक म्हणून, राधा म्हणून माझं अस्तित्वच मिटवलं. त्यालाही मीच जबाबदार आहे बाळा. एक बाप म्हणून, एक नवरा म्हणून खूप खूप कमी पडलोय मी. माझ्या कुटुंबाचा सांभाळ नाही करता आला मला. मी कर्मदरिद्री निघालो बाळा, मी कर्मदरिद्री निघालो. गप्प बसायचं, कळलं? आता इथे जे काही झालं ते जर कोणाला सांगितलंस, नाहीतर तुझ्या मीरा मावशी सारखं तुला पण गोणीत भरेन, कळलं? नाही ना?
मग सायलेन्स. मस्तपैकी रेडी व्हायचं आणि हळदीला खालती यायचं आणि सांगितल्याप्रमाणेच करायचं. नाही तर परिणाम तुला माहित आहे. आता रडणं बंद. हसून दाखव, हसून दाखव, हसून दाखव. चिमटा काढू, मग हसून दाखव. गुड गर्ल. बाबा बाबा, जे झालं त्यात तुमचा काही दोष नाहीये. तुमची पुण्य आहे म्हणून आपली पुन्हा भेट झाली. माझी आणि मीराची भेट झाली. स्वतःच्या लेकीला स्पर्श देखील करू शकत नाही तो कसला पुण्यात्मा. मागच्या जन्मात माझ्या हातून काहीतरी घोर पातक घडलं असणार म्हणून हे दुःख माझ्या वाट्याला आलं. असं नका बोलू बाबा. तुम्ही आधी शांत व्हा. हा, शांत व्हा. जे झालं त्याचा काही विचार करू नका. शांत व्हा. सगळं ठीक होईल. ठीक व्हायचं असतं ना तर तू मला मनुष्य रूपात भेटली असतीस. असा हातबल होऊन तुझ्या समोर उभा टाकला नसता तुझा बाप. हे सगळं आपल्या हातात नसतं ना बाबा. मला सांग, तुझ्या आयुष्यात पुढे काय घडलं? मगाशी तू कोणा माया नावाच्या मैत्रिणीचा उल्लेख केलास. कोण आहे ही माया? सांगते, सगळं सांगते. नर्मदा, मायासाठी अथर्वची उष्टी हळद काढून घे. हो. अथर्व, तुझी उष्टी हळद काढते ना तुझ्या लाडक्या मायासाठी. माया कुठे आहे? अरे आली की. आपल्यापेक्षा नवऱ्या मुलीला जास्त घाई झाली हळदीची. बेटा, चेहऱ्यावरची स्माईल जरा सुद्धा कमी नकोय मला. जरा हे टेन्शन चेहऱ्यावर दिसलं तर सगळ्यात अगोदर तुझ्या मीरा मावशीचा जीव घेईन. स्माईल दे. अगदी मायले की शोभतायत. किती छान दिसतेस तू वेदा. वेदाला छान रेडी केलंस. थँक्यू. मायाने फक्त स्वतःचा नाही आपल्या लेकीचाही विचार केलाय. मायलेक शोभून दिसतायत हे मात्र सोन्याहून पिवळं झालंय नाही. चला चला माया ये. सो स्वीट. हो बाई. खुश आहेस? हो बाबा. वरती जे काही झालं ते कोणाला सांगायचं नाही, कळलं? नाही तर याद राख. बस.
मदन, माया, अथर्वच्या उष्ट्या हळदीने चेहरा उजळून गेलाय तुझा. इकडे या. इकडे या. कुठे चाललंय? घरात कार्यक्रम आहे ना, मग पाहुण्यांना हवं नको ते कोण बघणार आहे? हे ते नारळ मागवले होते ना, ते परत द्यायला चाललोय साहेब. हा, नारळ मागवले होते ना हा. कार्यक्रमासाठी, मग ते परत करायला का चाललं? त्या माणसांनी नारळ कमी दिलेत ना दादासाहेब आपल्याला. म्हणजे दादासाहेब त्याला 100 नारळांचे पैसे दिले होते, हा, पण पाठवले त्यांनी 50. मग काय पैसे घेताना 100 नारळाचे घेतले आणि 50च पाठवले. जाऊन चांगला झापतोच मी त्याला आता. हा, काय मूर्खासारखी उत्तरं देत आहे? 100 नारळ मागवले होते ना, त्यातले 50 आलेत. मग उरलेले 50 आणायचे का आलेले 50 परत करायचे? काय डोकी ठिकाणावर आहेत की नाही? नाही काय टेम्पो? हा, काय लपवताय काय माझ्यापासून? नारळ टेम्पो उघड. नाही, नारळ आहेत. नारळ. टेम्पो उघड, मला बघायचे. नारळ काय बघायचे दादासाहेब? मला नारळ बघायचे. टेम्पो उघड माझा. टेम्पो उघड. चल. फक्त 50 आहेत दादासाहेब. गोणीत भरलेत, परत उघडायची. दादासाहेब ते गोणी गच्च बांधली ना. उघड दादासाहेब. दरवाजा उघड. माया, आज हळद, उद्या लग्न. अभिनंदन. हे वेदा, किती गोड दिसते ना. वेदा, जा बाबांकडे बस. बोललो ना उघड. दादासाहेब नमस्कार. 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 या. यायला थोडा उशीर झाला. हळदीचा कार्यक्रम संपला? नाही नाही, संपला नाहीये, सुरू आहे ना. हा.
आणि मंजिरी ताई आज आतमध्ये चल. मीराचा काटा काढलास